नमस्कार विद्यार्थी मित्र हो. MPSCच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क संयुक्त परीक्षा, पूर्व आणि मुख्य परीक्षा, नागरी सेवा राजपत्रित म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक साऊंड ध्वनी या प्रकरणाबाबत आपण पाहणार आहोत. या ठिकाणी सर्वसाधारण ध्वनी म्हणजे आपण ऐकण्याची संवेदना म्हणतो. ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना. ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जाच आहे जी आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. ही ऊर्जा जी आहे तिचं काम काय? आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करण्याचं काम या ठिकाणी ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे, ती ऊर्जा करत असते. या ठिकाणी ध्वनीची निर्मिती, प्रोडक्शन ऑफ साऊंड, जी भौतिक संकल्पना ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत असते त्यास कंपन असं म्हणायचं. ओके. कंप पावणाऱ्या वस्तूपासूनच या ठिकाणी नाद निर्माण होतो. पत्र्यावरती आपण बोट मारलं, हात मारला तर आवाज देतो, आवाज निघतो. तबला वाजवताना तबल्याच्या पृष्ठभागावरती आपण थाप मारली, आवाज निर्माण होतो. बासरीचा आवाज असेल, ढोलकीचा आवाज असेल, हार्मोनियमचा आवाज असेल, हे सर्व आवाज या ठिकाणी कंपनाने निर्माण होत असतात. त्यामुळं जी भौतिक संकल्पना ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरते त्यास कंपन असं म्हणायचं. कंपनामुळंच ध्वनीची निर्मिती होते. कंपन व्हायब्रेशन्स आपण म्हणतो. आणि कंपन म्हणजे वस्तूची जलद गतीने पुढे होणारी हालचाल. तुंतून वाजवत असताना जी तार आपण व्हायब्रेट करतो त्यामुळंच या ठिकाणी आवाजाची निर्मिती होते. आणि म्हणून कंपन म्हणजे वस्तूची जलद गतीने पुढे होणारी हालचाल आपण म्हणतोय. कंपने ही दिसू शकतात किंवा ती जाणवतात. तबल्यावरती आपण किंवा ढोलावरती जोरात थाप आपण मारली, तो ढोलाचा जो पडदा आहे तो व्हायब्रेट होत असताना, आंदोलित होत असताना आपण स्पर्श केला तर त्या व्हायब्रेशनची आपल्याला जाणीव होते. आणि सर्वात महत्त्वाचं, ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आता ध्वनी ज्या पदार्थातून प्रसारित होतो त्या पदार्थाला ध्वनीचे माध्यम असं म्हणायचं, मीडियम असं म्हणायचं. या ठिकाणी हवेतून ध्वनीचं प्रसारण होतं. या ठिकाणी वाऱ्याच्या दिशेनं आपला आवाज जात असताना वाऱ्याच्या दिशेनं आपल्या समोरच्या व्यक्तीला किंवा किती दूर असली तरी त्या ठिकाणी आपला आवाज जातो. कारण वारा ध्वनी प्रसारण करण्यासाठी, ध्वनी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मदत करतो. त्यामुळं ध्वनीच्या प्रसारणासाठी हवा हे एक माध्यम आहे, त्याची गरज असते. आता ध्वनीच्या प्रसारणासाठी हवा या माध्यमाची गरज असते हे आपल्याला प्रयोगाने पाहायचं असेल तर या ठिकाणी बंद या ठिकाणी काचेची हंडी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आतमध्ये बेल आहे, इलेक्ट्रिक बेल वाजते आहे. आणि एका बाजूला या ठिकाणी वाताकर्षक पंपानं, आता हे सर्व साहित्य आहे ते एअरटाईट केलेलं आहे. इलेक्ट्रिक बेल आहे आणि इथं बटन आहे. इलेक्ट्रिक बेलचं बटन दाबल्याबरोबर या ठिकाणी इलेक्ट्रिक बेल वाजायला सुरुवात होईल. आणि या ठिकाणी वाताकर्षक पंपानं, हे सर्व एअरटाईट आहे, आतून बाहेर हवा जात नाही, बाहेर आत हवा जात नाही. अशा परिस्थितीमध्ये हा जो वाताकर्षक पंप आहे त्या पंपानं आपण दट्ट्याच्या साहाय्यानं हवा पाठीमागं काढून घेतली. त्यातील सुरुवातीला या घंटीचा आवाज जोरजोराने येतो आणि जसजशी वाताकर्षक पंपानं हवा आपण या काचेच्या हंडीमधील काढून घेऊ तसा आवाज क्षीण होत जातो. आणि ज्या क्षणाला संपूर्ण हवा या काचेच्या हंडीमधून निघून जाईल त्यावेळेला बेलचा जो टोल आहे तो या घंटीवरती आपटलेला आपल्याला दिसेल, परंतु आवाज मात्र येणार नाही. कारण आवाजासाठी हवा या माध्यमाची गरज असते, ती हवा याच्यामध्ये बिलकुल नाही, ती काढून घेतलेली आहे. म्हणजेच यावरून ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. हवा हे एक माध्यम आहे. ओके. परंतु या ठिकाणी ध्वनी प्रसारित होण्यासाठी या ठिकाणी माध्यम हे मात्र कणरहित असायला पाहिजे. आता ध्वनीच्या प्रसारणाची काय संकल्पना आहे? ज्यावेळी ध्वनी एखाद्या माध्यमातून प्रसारित होतो तेव्हा त्या जागी कंपने तयार होतात, हे आता आपण पाहिलंच. आणि तेथून ध्वनीचे प्रसारण होते. सर्वप्रथम जिथं कंपन झालं
तेथील कण कंपनामुळे विचलित होतात, त्यांची हालचाल होते आणि ती जाणवते. हे विचलित कण त्याच्या शेजारच्या कणावर बल प्रयुक्त करतात आणि पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतात. पुन्हा समोरचा विचलित कण त्याच्या पुढच्या कणावर बल प्रयुक्त करून मूळ स्थितीत येतो. अशा प्रकारे प्रत्येक कण आपल्या शेजारच्या कणावर बल प्रयुक्त करून पुन्हा आपापल्या जागेवर येतात. या ठिकाणी व्हायब्रेशन होत असताना समजा या तारेमध्ये व्हायब्रेशन झालेलं आहे आणि संपूर्ण हे लहान 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 तारेचे जे कण आहेत, अतिशय लहान कणाने ही तार बनलेली आहे आणि हे ज्यावेळेला ध्वनी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळेला हा जो कण आहे त्याला मिळालेला जो ध्वनी आहे तो कण व्हायब्रेट होत असल्यामुळं शेजारच्या कणावर तो आदळतो, त्याला तो ध्वनी देतो, पुन्हा तो मूळ स्थितीत येतो. पुढच्याने घेतलेली ध्वनी आहे तो पुढच्या कणासाठी व्हायब्रेट करतो आणि अशा पद्धतीनं एका कणापासून दुसऱ्या कणापर्यंत ध्वनी जातो आणि मूळ स्थितीला ते कण येतात. परंतु एका ठिकाणाहून हे ध्वनी प्रसारित करणारे कण आहेत ते जागा सोडून बिलकुल पुढे जात नाहीत. ओके. अशा प्रकारे प्रत्येक कण आपल्या शेजारील कणावर बल प्रयुक्त करून पुन्हा आपापल्या जागेवर येतो. म्हणजेच असे म्हणता येईल की ध्वनीचे प्रसारण हे स्वतः कण करतात, परंतु ते कण त्यांच्या मूळ जागेवर राहूनच ध्वनीचे प्रसारण हे तरंगाच्या स्वरूपात होते, वेव्हज या स्वरूपात होते. म्हणजे ध्वनीचे प्रसारण अशा पद्धतीनं होतं. या ठिकाणी तरंग, अवतरंग, अणुतरंग या रूपामध्ये ध्वनीचं प्रसारण होतं. ज्या पद्धतीनं आपण लांब दोरी घेतली आणि दोरीचं एक टोक इथं भिंतीच्या खिळ्याला बांधलं आणि दुसरं टोक आपण या ठिकाणी हातात धरून हलवलं तर अशा पद्धतीचं या ठिकाणी त्या दोरीची हालचाल होते. तरंग, अणुतरंग या स्वरूपात ध्वनी प्रसारित होत असतो. ओके. म्हणजेच ज्या माध्यमात हे कण जितके जवळ असतात तितक्या जलद गतीने ध्वनीचे प्रसारण होते. आणि आपणास माहीत आहे स्थायूमधील कण अगदीच एकमेकाजवळ असतात म्हणून स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. हवेमध्ये त्यामध्ये जास्त अंतर असतं, ध्वनीचा वेग कमी असतो. त्या मानानं द्रवामध्ये मध्यम असतो. द्रवातील कणसुद्धा एकमेकाजवळ असतात पण अगदी स्थायू पदार्थासारखे नसतात. म्हणजे ध्वनीमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक स्थायूमध्ये असतो, त्यानंतर द्रवामध्ये सर्वात जास्त स्थायूमध्ये असतो, त्यानंतर तो द्रवामध्ये आणि सर्वात कमी असतो तो वायूमध्ये असतो. ओके. आता ध्वनिलहरी आणि अणुतरंग आपण लॉन्जिट्युडिनल वेव्हज असं आपण म्हणतो. आपण आत्ताच पाहिले की ध्वनीचे वहन हे लहरीच्या स्वरूपात होते. ह्या लहरीच आहेत. लहरी दोन प्रकारच्या असतात, अवतरंग आणि अणुतरंग. अवतरंग ज्या तरंगात कणाचे जे दोलन आहे ते मध्यस्थितीच्या वर आणि खाली अशा पद्धतीने हे जे आहे वर आणि खाली होते. हे दोलन ऑसिलेशन्स तरंग प्रसारणाच्या रेषेला लंब असतात. तरंग प्रसारणाची ही रेषा आहे आणि हे वेव्ह जे आहेत ते या प्रसारणाला लंब असतात. ओके. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा पहा, ज्या तरंगात कणाचे दोलन मध्यस्थितीच्या वर आणि खाली होते आणि हे दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेला लंब असतात. आता सांगितल्याप्रमाणे थोडक्यात सांगायचं तर ते तरंग वर खाली होतात आणि रेषेला लंब प्रकारे प्रसारित होतात. यालाच आपण अवतरंग असं म्हणतो. या अवतरंगामध्ये जो उंचवटा आहे त्याला आपण क्रस्ट असं म्हणतो आणि जो खोलगट भाग आहे त्याला आपण ट्रप असं म्हणतो. म्हणजे हे तरंग आहेत वर खाली आणि या रेषेला लंब प्रकारे प्रसारित होतात म्हणून त्याला अवतरंग असं म्हणतात. ओके. अवतरंग त्यालाच आपण ट्रान्सव्हर्स वेव्हज असं म्हणतो. आता त्यानंतर अणुतरंग त्यालाच आपण लॉन्जिट्युडिनल वेव्हज असं म्हणतो. लॉन्जिट्युडिनल वेव्हज अणुतरंग. आता ज्या तरंगात कणाचे दोलन म्हणजे ऑसिलेशन्स पुढे आणि मागे होते आणि त्याचे दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेनुसार होते त्यांना अणुतरंग आपण असं म्हणतो. आपण सर्वांनी स्प्रिंग पाहिले असेल
अशा पद्धतीनं ही स्प्रिंग आहे. ज्यावेळेला दोन्ही बाजूकडून आपण प्रेस करतो आणि सोडतो त्यावेळेला संपीडन आणि विरलन, संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन्स, आपण गर्दी म्हणतो ह्या स्प्रिंगांच्या वेड्यांची. पुन्हा इथं थोडंसं विरलन होतं आणि पुन्हा संपीडन तयार होतं आणि पुन्हा विरलन होतं या ठिकाणी, आणि पुन्हा या ठिकाणी संपीडन. अशा पद्धतीनं संपीडन म्हणजे या वेड्यांची गर्दी, इथं अंतर असते वेड्यामध्ये, इथं पुन्हा संपीडन, विरलन, संपीडन या स्वरूपामध्ये अणुतरंगामध्ये ध्वनीचं प्रसारण होत असतं. ज्या तरंगात कणाचे दोलन पुढे आणि मागे, असं पुढे आणि मागे, स्प्रिंग आपण दाबून अशी सोडली तर ती मागं पुढं होते. हे जनरली उदाहरण आहे. आणि त्याचे दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेनुसार होते, त्याला आपण अणुतरंग म्हणतो. म्हणजे पुढे मागे होणारे आणि प्रसारण रेषेच्या दिशेने होणारे दोलन म्हणता येईल. ध्वनी हे अणुतरंगाचे उदाहरण आहे, तर प्रकाश हे अवतरंगाचे उदाहरण आहे. ध्वनी अणुतरंग, ध्वनी हे अणुतरंगाचं उदाहरण आहे आणि प्रकाश हे अवतरंगाचं उदाहरण आहे. ध्वनी दोन प्रकारे प्रसारित होतो, अणुतरंग आणि अवतरंग. अणुतरंगाचं हे स्प्रिंगचं उदाहरण आहे आणि अवतरंग हे या पद्धतीचं उदाहरण आहे. ओके. या ठिकाणी आपण एखादं विहिरीवरचं इंजिन चालू असेल त्यावेळेला आपण काही इंजिनाचा आवाज आपल्याला काही अंतरापर्यंत ऐकू येतो किंवा जेथे आवाज चांगल्या प्रकारे येतो अशा थोडंसं दूर अंतरावर आपण उभा राहिलो तर त्या इंजिनचा आवाज जवळ आल्यासारखा वाटतो, थोड्या वेळानं तो फार दूर गेल्यासारखा वाटतो, पुन्हा तो जवळ आल्यासारखा वाटतो, पुन्हा तो दूर गेल्यासारखा वाटतो. म्हणजेच जवळ ज्यावेळेला येतो त्यावेळेला संपीडनं तयार होत असतात, दूर जातो त्यावेळेला अशा पद्धतीची विरलनं तयार होतात आणि मग ध्वनीचं प्रसारण होतं अणुतरंग या संपीडन आणि विरलन या स्वरूपामध्ये. ओके. अशा पद्धतीने या पुढील व्हिडिओमध्ये आपण ध्वनितरंगाची वैशिष्ट्ये, ध्वनितरंगाविषयी काही महत्त्वाच्या संज्ञा, त्याचं एकक आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, तो शेअर करा, भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. धन्यवाद मित्रांनो.